महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील नदीपात्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर मुलताई व मोर्शी पोलिसांनी संयुक्तरित्या धडक कारवाई करून 10 ठिकाणी छापे टाकत 27 लाख रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। सालवर्डी येथे होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली। सीमेवरील दारू तस्करीला आळा घालण्यासाठी व सालवर्डी यात्रा दरम्यान अवैध दारूंचा सुळसुळाट होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील ग्राम घोडदेव व झुनकारी पांढरघाटी व रोहणा शिवारातील नदीपात्रालगत अज्ञात इसमाने अवैधरित्या उभारलेल्या गावरान दारूच्या एकूण 10 ठिकाणावरील हातभट्टीवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली। यावेळी 83 प्लॅस्टिक ड्रम मधील 16,600 लिटर व 25 टायर ट्यूब मधील 1050 लिटर व 12 बाय 20 फुटाच्या सिमेंट टँक मधील अंदाजे 8,500 लिटर गावरान दारूंचा मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला। लाखोचा मुद्देमाल नष्ट केला असून पोलिसांनी सीमेवरील 10 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत ही कारवाई केली आहे। त्यासोबतच दारू तस्करांना कडक इशारा दिला असून भविष्यात पुन्हा असा व्यवसाय केल्यास कठोर कारवाई केल्या जाणार आहे। ही कारवाई मध्य प्रदेश पोलीस स्टेशन मुलताई अंतर्गत येणाऱ्या मासोद चौकीवरील पोलीस व मोर्शी पोलिसांनी केली आहे। संजय उले सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह मोर्शी।